आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। मानवत तालुक्यातल्या हमदापूर गावामध्ये बौद्ध समाजावर गावगुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली असून रमेश गायकवाड यांच्यासह 8 जणांना जबर मारहाण करण्यात आली आहे। यामध्ये महिला आणि लहान मुलींचाही समावेश आहे। सर्व जखमींवर परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात भेट घेऊन पीडितांची विचारपूस केली आहे। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यातील जखमी बालिकेनं आप भीती माध्यमाशी बोलताना सांगितली आहे। माझे नाव दिशा रमेश गायकवाड, मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आहे। माझ्यासोबत एका मुलाने छेडछाणी केली। मी पाणी भरत होते तेव्हा माझा हात पकडून त्याने मला म्हणत होता चल। मी त्याचा हात झटकून पुन्हा पप्पाकडे गेले तेव्हा पप्पा शेतात काम करत होते। मग पप्पाकडे गेल्यानं पुन्हा पप्पा घरी आले, पुन्हा सगळ्यांना सांगितलं, पुन्हा त्याच्या घरी गेले। घरी जाऊन त्याला समजून सांगितलं पण त्याच्या घरचे ऐकत नव्हते। आमचा मुलगा असं करतच नाही असं म्हणत होते। पुन्हा मग पप्पा म्हणत होते पोलिसांना फोन करून सांगेन, तर ते म्हणत होते जे करायचे ते करा। म्हणून पप्पा घरी आले ते हे करून पुन्हा घरी आल्यानं पुन्हा माझे पप्पा सकाळी हे करू लागले, उठले होते तेव्हा ते 300-400 पोर आलते। त्याच्यामधले एक सचिन लाडाने, कृष्णा सुदर्शन शिंदे व इतर काही एवढ्यांचेच नाव मला माहीत आहेत। आणि पुन्हा त्यांनी आम्हाला सर्वांना मारलं घरच्यांना। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोपवलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, कुठेही आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात संपन्न झाली। या बैठकीला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर, शैलेश लाहोटी, उदयसिंह भोसले, संगीता चव्हाण, अरुणा संगेवार, विद्या मुंडे, शोभादेवी जाधव आदींसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते। राज्यातल्या सर्व 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी मुंबई इथं मंत्रालयात सकाळी 11 वाजता नगरविकास विभागाचे राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे। नुकत्याच राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यात। शुक्रवारी ही मतमोजणी झाली। आता प्रतीक्षा होती ती महापौर पदाच्या आरक्षणाची। महापालिकेत महापौर कोण होणार हे आता गुरुवारी स्पष्ट होणार आहे। हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड इथं 24 व 25 जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी परभणी जिल्ह्यात दाखल झालेल्या प्रचार चित्ररथाला जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मूतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात। दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। संपर्क 9921691008। परभणी शहराच्या मध्यवस्तीत लोकमान्य नगर येथील जॉयफुल लर्नर्स प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल या शाळेचं 8वं वार्षिक स्नेहसंमेलन वसंत उत्सव 2026 जॉयफुल के सुपरस्टार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडलं।
कार्यक्रमाचं उद्घाटन हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अशोक सोनी, डॉक्टर श्रीकांत मनियार, प्राध्यापक सुनील मोडक, प्राध्यापक अरुणकुमार लेमाडे, लायन्सचे झोन पर्चन अरुण टाक, ज्येष्ठ समाजसेवक वसंतराव धाडवे, सुनंदा धाडवे, अशोक ठाकूर, प्रभू दिपके, विठ्ठल ओडकुते, शाळेचे संचालक डॉक्टर प्रवीण धाडवे, प्राचार्य डॉक्टर पूजा धाडवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर कार्यक्रमाच्या दरम्यान नवनिर्वाचित महापालिकेचे सदस्य रितेश जैन, गणेश टाक, दिलीप ठाकूर व शंकर राजेगावकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक सलोख्याचं प्रतीक असलेल्या सय्यद शाह तुराबुल हक्क उर्सानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, आयुक्त मिलिंद नार्वेकर, वक्फ बोर्डाचे विशेष अधीक्षक खुसरो खान, जिल्हा वक्फ अधिकारी इम्रान खान पठाण तसंच विविध विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी सर्व संबंधित विभागांना उर्साच्या पूर्वसंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या. मानवत तालुक्यातल्या हमदापूर येथील अज्ञान बालिका दिशा रमेश गायकवाड व तिच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याच्या उद्देशानं जातीय द्वेषातून हमदापूर येथील गावगुंडांनी दहशत निर्माण करून धारदार शस्त्रानं वार करून गंभीर जखमी केले. या जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना या ठिकाणी संरक्षण द्यावं, पीडित कुटुंबाला स्वसंरक्षणार्थ बंदुकीचा परवाना द्यावा व आरोपींना कठोर शिक्षा करून त्यांना हद्दपार करावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. राष्ट्रवादी शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना त्यांनी आपला राजीनामा सादर केला आहे. प्राध्यापक सोनटक्के यांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाने घेतलेली भूमिका ही पक्षाच्या विचारधारेशी विसंगत असून त्याचा परिणाम निवडणूक निकालातून स्पष्ट झाला आहे. पक्षाची भूमिका सर्व लोकांनी नाकारली आहे. त्यामुळं मागील काही महिन्यापासून होत असलेल्या घडामोडींमुळे अस्वस्थ असल्यानं तसंच पक्षाची बदनामी व राजकीय पडझड मनाला प्रचंड वेदना देणारी असल्यानं आपण थांबण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या पदासह प्राथमिक सदस्याचा देखील आपण राजीनामा देत असल्याचं प्राध्यापक सोनटक्के यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. उदगीर येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलामध्ये महाराष्ट्र शासनाच्या युवक सेवा संचालनालय व लातूर जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राज्यस्तरीय शालेय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. यात 14, 17 व 19 वर्षाखालील मुलामुलींमध्ये कोल्हापूर, नाशिक व अमरावती विभागाचं वर्चस्व राहिलं. या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे माजी क्रीडा मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधीर जगताप हे अध्यक्षस्थानी होते. तर कार्यक्रमाला माजी आमदार गोविंद केंद्रे, रामचंद्र तिरुके, प्राचार्य ज्योती स्वामी, डॉक्टर व्यंकटेश वांगवाड, गणेश माळवे, रामेश्वर कोरडे, मिलिंद कुलकर्णी, रमाकांत बनसोडे, संजय ठाकरे, अशोक शिंदे, ओमप्रकाश साकोळकर, बसवराज धोत्रे, नारायण रोडगे, मनोज साकोळकर, अभिजित साकोळकर आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प परभणी यांना बेस्ट परफॉर्मिंग सेंटर हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार 19 जानेवारी रोजी आसाम राज्यातील गुवाहाटी इथं आयोजित 29व्या द्वैवार्षिक कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉक्टर ML जाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. हा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या दूरदृष्टीपूर्ण व सक्षम नेतृत्वाखाली शेतकरी देवोभव या भावनेतून राबवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण शेतकरी केंद्रित संशोधन व विस्तार उपक्रमाचं फलित असल्याचं सांगण्यात आलंय. परभणी तालुक्यातील आसोरा येथील शिवसेना शिंदे गटाचे उपसरपंच बाळासाहेब जावळे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जावळे, तुकाराम जावळे, विठ्ठल जावळे, गणेश लोकरे यांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात रविवारी जाहीर प्रवेश केला. यावेळी नंदू अवचार, अरविंद देशमुख, बाळासाहेब डुकरे, गोपीनाथ झाडे, पप्पू जाधव, महादेव भरोसे, बापूराव जावळे आदींची उपस्थिती होती.
परभणी येथील पारधी समाजातील रितेश अमर काळे, लातूर येथील मातंग समाजातील अनुष्का पाटोळे व जवळा बाजार येथील पारधी समाजातील दीपक काळे यांच्या मृत्यूची SIT मार्फत चौकशी करून आदिवासी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी मानवी हक्क अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे. 22 डिसेंबर रोजी पारधी समाजातील रितेश काळे हा 5वी शिक्षण घेणारा विद्यार्थी सकाळी साखळा प्लॉट परिसरात खेळत असताना त्याला लाकूड चोरलं म्हणून मारहाण करून तुला पोलीस स्टेशनमध्ये केस करून जेलमध्ये टाकतो अशी धमकी दिली. त्यानंतर रितेश दुपारी 12च्या दरम्यान एका लिंबाच्या झाडाला त्याचं प्रेत आढळून आलं. त्यानुसार कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अनुष्का पाटोळे या शालेय विद्यार्थिनीच्या व जवळा बाजार येथील दीपक काळे या पारधी समाजाच्या व्यक्तीचा सुद्धा खून करून प्रेत कॅनलमध्ये टाकण्यात आले. या सर्व प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी मानवी हक्क अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या स्वयंसहायता समूहामार्फत विविध उद्योग व्यवसाय केले जातात. त्या अनुषंगानं प्रजासत्ताक दिन 16/2026 करिता देशभरातून 200 सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिला स्वयंसहायता समूह सदस्य व त्यांच्या कुटुंबियांसोबत कर्तव्यपथ नवी दिल्ली इथं परेड पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी जिल्ह्यातून निवड झालेल्या महिलांचा गौरव केला आहे. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील श्रीमती वंदना सुधाकर भोसले आणि मानवत तालुक्यातील श्रीमती भाग्यश्री केशव भिसे या 2 महिलांची निवड करण्यात आली आहे. पाथरी येथील आर्यवैश्य महिला मंडळाच्या वतीने आयोजित हळदी कुंकू समारंभामध्ये केवळ परंपरा न जपता पंढरपूर पायीवारीचा जिवंत देखावा सादर करून अनोख्या पद्धतीनं समाज प्रबोधन करण्यात आलं. या भक्तिमय सोहळ्यानं संपूर्ण पाथरी शहर विठ्ठलमय झालं होतं. भक्ती आणि प्रबोधनाचा संगम 16 जानेवारी रोजी वैशाली संजय पामे यांच्या धनलक्ष्मी निवास इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरण तापत असून एरंडेश्वर सर्कलमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नारायण चापके यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांची नारायण चापके यांच्या नेतृत्वाखाली आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली आहे. या बैठकीत जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या राज्यभरातील 85,000हून अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला सरकारकडून दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता. या निर्णयाला 2 महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा अद्यापर्यंत फरकाची रक्कम सरकारकडून महामंडळाला देण्यात आलेली नाही. या घोषणेची पूर्तता करण्यासाठी व सरकारची अब्रू वाचवण्यासाठी सरकारनं तात्काळ एसटी महामंडळाला ही रक्कम द्यावी अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे. बर्गे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना काँग्रेस भवन शनिवार बाजार इथं झालेल्या परभणी विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही माहिती दिली आहे. हिंदी दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त प्रचार रथाचं आयोजन करण्यात आलं असून हा प्रचार रथ जिंतूर तालुक्यातल्या जाम तांडा, सायखेडा तांडा, मालेगाव तांडा, राजेगाव तांडा व रायखेडा तांडा या गावांमध्ये फिरला. या उपक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहेबजीच्या बलिदानाचं महत्त्व, धर्मस्वातंत्र्याचा संदेश आणि मानवतेसाठी दिलेल्या योगदानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय परभणी यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाचा नेहरू बाल महोत्सवचं आयोजन करण्यात आलं. हा महोत्सव 19 ते 21 जानेवारी या कालावधीत होत असून आज 19 जानेवारी रोजी शिवाजी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते या बाल महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे, प्राचार्य बाळासाहेब जाधव, रेखा काळम, रामेश्वर मुंडे आदींची उपस्थिती होती. कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशानं शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना राबवण्यात येत आहे. सन 2025-26 या वर्षात एकूण 3 परदेश अभ्यास दौरे नियोजित असून त्यामध्ये युरोप, इस्रायल आणि मलेशिया, व्हिएतनाम व फिलिपाईन्स या देशांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत मलेशिया, व्हिएतनाम व फिलिपाईन्स या 3 देशांचा एकत्रित अभ्यास दौरा 17 जानेवारी रोजी परदेशात रवाना झाला आहे. या दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी पुणे येथून मुंबई मार्गे पुढील प्रवास केला. या अभ्यास दौऱ्यामध्ये राज्यातील 15 प्रगतिशील शेतकरी आणि कृषी विभागाचा 1 अधिकारी व 1 प्रवासी कंपनीचा प्रतिनिधी सहभागी आहे. सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी संघटनेचं वार्षिक अधिवेशन पूर्णा इथं नुकतंच संपन्न झालं. या अधिवेशनाचं उद्घाटन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस श्रीधर यांनी केलं. याप्रसंगी प्रकाश कांबळे, सी कृष्णकुमारी, अतर सिंग, के स्वामी, बंटी कदम, श्रीनिवास MK, रोझा मॅडम, नगरसेवक सुनील जाधव आदींची उपस्थिती होती.
पालम तालुक्यातल्या उमरथडी इथं 18 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, स्वामी विवेकानंद, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त महिला मेळावा व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून शोभाताई दुधाटे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर ज्योती सोळंके, दशरथ खोंडे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती. पुणेच्या श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवायोजना विभागाच्या वतीनं युवकांचा ध्यास जलसंधारण व ओसाड जमीन विकास विशेष शिबिराचं आयोजन तालुक्यातल्या कानडखेड या ठिकाणी संपन्न होत असून संस्थेचे सचिव अमृतराज कदम यांनी या शिबिराला भेट दिली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के राजकुमार, उपप्राचार्य डॉक्टर गजानन कुरुंदकर, डॉक्टर संजय दळवी, डॉक्टर रवी बर्डे, डॉक्टर राजू शेख, डॉक्टर देवशाला कामठाणे, मुख्याध्यापक संजय गडमवार, शिक्षक रितेश पोद्दार पवार आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.